या वैश्विक महामारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अथक प्रयत्नांचा भाग म्हणून वाशिम जिल्ह्यासाठी RT-PCR प्रयोगशाळा उभारण्यात आलेली आहे। विक्रमी वेळेत उभारणी पूर्ण करण्यात आलेल्या या प्रयोगशाळेचे ऑनलाईन लोकार्पण आज दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते होत आहे। या ऑनलाईन सोहळ्यास राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री माननीय श्री राजेशजी टोपे, केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री संजयजी धोत्रे आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री शंभूराजजी देसाई हे विविध ठिकाणांवरून ऑनलाईन उपस्थित आहेत। वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांतदादा ठाकरे, खासदार माननीय भावनाताई गवळी, माननीय आमदार श्री गोपीकिशनजी बजोरिया, माननीय आमदार श्री रणजितजी पाटील, माननीय आमदार श्री लखनजी मलिक, माननीय आमदार श्री राजेंद्रजी पाटणी, माननीय आमदार श्री अमितजी जनक, वाशिमचे नगराध्यक्ष श्री अशोक हेडा या सर्व महोदयांच्या आणि अधिकारी गणांच्या उपस्थितीने हा सोहळा दुग्ध शर्करा योग ठरला आहे। या सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी वाशिमच्या जिल्हाधिकारी महोदयांना पाचारण करण्यापूर्वी या कोविडने आपणास काय शिकवलं हे नुकत्याच सुचलेल्या अभंगाच्या 3 महोदय, आजचा लोकार्पणाचा सोहळा हा आमच्या जिल्ह्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। वाशिम जिल्हा हा केंद्र शासनाने आकांक्षित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे। आरोग्य, शिक्षण, शेती या क्षेत्रांमध्ये जिल्ह्यांनी भरीव कामगिरी करावी असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आज वाशिम येथे उभारलेली ही सुसज्ज RT-PCR प्रयोगशाळा हे या आकांक्षित जिल्ह्यासाठी एक फार महत्त्वाचं पाऊल आहे। ही प्रयोगशाळा आम्हाला मंजूर करण्यासाठी आरोग्य विभागाचे मी मनापासून आभार मानतो। त्याच पद्धतीने 28 ऑगस्ट रोजी प्रयोगशाळेला मंजुरी मिळाल्यानंतर पालकमंत्री महोदयांनी ताबडतोब DPC मधून 200 लाखाचा 2 कोटीचा निधी मंजूर करून दिला। RT-PCR लॅबोरेटरीच्या व्यतिरिक्त देखील कोविडच्या अंमलबजावणीमध्ये जेव्हा जेव्हा DPCतल्या पैशांची गरज पडली त्यावेळी तात्काळ ती मदत उपलब्ध करून देण्याचं आणि मार्गदर्शन करण्याचं काम पालकमंत्री महोदय हे वारंवार करत असतात, त्यांचेही मी आभार मानतो। 28 ऑगस्टला ही लॅबोरेटरी मंजूर झाल्यानंतर ती वेळेत सुरू व्हावी यासाठी आम्ही नियोजन केलं। अपर जिल्हाधिकारी वाशिम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम आणि सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करून ही लॅब आज सुरू केलेली आहे। आजच्या प्रसंगी या अधिकाऱ्यांचा उल्लेख करणं हे मला महत्त्वाचं वाटतं। महोदय, ही प्रयोगशाळा सुरू झाल्यामुळे चाचण्यांचे निकाल लवकर येतील आणि पॉझिटिव्ह व्यक्तींना आम्ही लवकर आयसोलेट करू शकू। त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोना प्रतिबंधक मोहिमेला बळ मिळेल। कोरोना नंतरच्या काळात देखील विषाणूजन्य आजाराच्या निदानासाठी या प्रयोगशाळेचा अतिशय मोलाचा उपयोग होईल। या प्रयोगशाळेच्या माध्यमातून आम्ही कोरोना प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवू अशी मी या प्रसंगी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्वाही देतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री शंभूराजजी देसाई आपलं मनोगत व्यक्त करतील। त्यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। साहेब, जय महाराष्ट्र। आज आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये RT-PCR लॅबचं आपल्या शुभ हस्ते आपण लोकार्पण करत आहोत। या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्याच्यासाठी उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब,
माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, राज्याचे आरोग्य मंत्री सन्माननीय राजेशजी टोपे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले विधानसभा सदस्य राजेंद्रजी पाटणी, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री ठाकरे साहेब, वेगवेगळ्या ठिकाणून उपस्थित असलेले वाशिम जिल्ह्यातील विधानसभा सदस्य श्री जनक साहेब, श्री लखनजी मलिक साहेब, आमच्या खासदार वाशिमच्या सन्माननीय भावनाताई गवळी, विधान परिषद सदस्य श्रीयुत बजोरियाजी, श्रीयुत रणजितजी पाटील, इतर सर्व लोकप्रतिनिधी, आमचे जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, उपस्थित आरोग्य यंत्रणेचे आणि महसूल यंत्रणेचे, बांधकाम यंत्रणेचे सर्व अधिकारी साहेब, निश्चितपणाने या वाशिम जिल्ह्यामध्ये आपण मला पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिल्यानंतर सुरुवातीच्या 2-3 महिन्यामध्ये कामांच्या अनुषंगाने खूप चांगली प्रगती, खूप चांगला वेग आम्ही सगळ्यांनी घेतला. परंतु मार्च महिन्यामध्ये जेव्हा कोरोनाचं संकट, कोविडचं संकट आपल्या समोर आलं, तेव्हा अगदी सुरुवातीपासूनच मी सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन, प्रशासनातल्या सर्व विभागांना बरोबर घेऊन आपण अतिशय चांगलं काटेकोर नियोजन रुग्णांच्या अनुषंगाने साहेब वाशिममध्ये केलेलं आहे. मला आपल्याला या अनुषंगाने एकच बाब निदर्शनाला आणून द्यायची आहे की पूर्वी साहेब RT-PCR लॅब नव्हती, त्याच्यामुळं वाशिम जिल्ह्यातले सगळे सॅम्पल जे आपण कलेक्ट करायचो ते अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर या ठिकाणी आपल्याला ते वाशिममध्ये कलेक्ट केलेले सॅम्पल इकडे पाठवायला लागायचे आणि साहेब किमान त्याचा रिपोर्ट यायला, त्याचा अहवाल यायला किमान 4 ते 5 दिवस लागायचे आणि म्हणून मग पुढचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वगैरे ह्या सगळ्या बाबी आपल्याला थोड्याशा विलंब होत होता. मी आग्रह आपल्याकडे धरला, आरोग्य मंत्र्यांकडे धरला की आम्हाला मान्यता द्या या RT-PCR लॅबला, आम्ही सगळे निकष पूर्ण करतो आणि पैसे आम्ही जिल्हा नियोजन मधनं देतो. आणि म्हणून माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी मगाशी सांगितलं तसं साहेब जिल्हा नियोजन मधनं आपण जवळपास 2 कोटी रुपये केवळ या RT-PCR लॅबसाठी या ठिकाणी दिले आणि आज अद्यावत RT-PCR लॅब आता आपल्या स्वागताच्या माझ्या भाषणानंतर आपण थोडक्यात 2 मिनिटाच्या स्लाइडमध्ये ती पाहाल किती अद्यावत आणि चांगल्या पद्धतीने आपण केलेली आहे. साहेब या लॅबमुळं रोज 270 स्वॅब हे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला या आपल्या स्वतःच्या लॅबमध्ये तपासून तात्काळ त्याचे अहवाल या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. साहेब मी मगाशी सांगितलं तसं सुरुवातीपासून आम्ही जे नियंत्रण केलं, सुरुवातीपासून जे नियोजन केलं साहेब, वाशिम महसूल विभागामध्ये सगळ्यात कमी मृत्यूदर असणारा, अमरावती विभागामध्ये सगळ्यात कमी मृत्यूदर असणारा आपला वाशिम जिल्हा आहे साहेब. आपला जिल्ह्याचा मृत्यूदर 1.09 एवढाच या ठिकाणी साहेब आहे. त्यामुळे आपण या RT-PCR लॅबचा चांगला उपयोग होणार आहे आपल्याला. साहेब आपण जी संपूर्ण राज्यामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी मोहीम समोर आणलेली आहे साहेब, मी सातत्यानं व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून, संपर्काच्या माध्यमातून साहेब जवळपास 3,12,166 कुटुंबांपर्यंत माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेमध्ये आपल्या विविध जिल्ह्यातल्या टीम पोहोचल्या आणि माझे कुटुंब माझी जबाबदारीचं 100% उद्दिष्ट आज तारखेला साहेब वाशिम जिल्ह्यामध्ये आपण पूर्ण केलेलं आहे. आता आपल्या राज्य सरकारच्या धोरणाप्रमाणे सेकंड लॉट सुद्धा, दुसरा राऊंड सुद्धा आपण यातला निश्चितपणाने साहेब सुरू करणार आहे. साहेब मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे, जिल्ह्यामध्ये सुविधा आपण चांगल्या उपलब्ध केलेल्या आहेत साहेब. कोविड केअर सेंटर आपल्याकडे 13 आहेत आणि त्याच्यामध्ये 930 बेडची उपलब्धता आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आपल्याकडे 4 आहेत आणि त्याच्यामध्ये 340 बेडची उपलब्धता आहे आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल 2 आपल्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये 110 बेडची सुविधा आपल्याकडे आहे. ऑन अन ॲव्हरेज जर साहेब पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे सर्वसाधारण 990 बेड आपल्याकडे आहेत, त्यातले 46 फक्त आज तारखेला भरलेले आहेत. ऑक्सिजनचे 360 बेड आहेत, त्यातले फक्त 53 भरलेले आहेत आणि आपल्याकडे साहेब व्हेंटिलेटर 30 बेड आहेत. सुदैवानं साहेब आज तारखेला व्हेंटिलेटर बेडवर एकही पेशंट जिल्ह्यामधला नाही. त्यामुळं आपण अतिशय साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली, आपल्या नेतृत्वाखाली आणि आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे खूप नेटकं नियोजन करून ही साथ नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मृत्यूदर कमी ठेवण्याचा प्रयत्न केला. औषधाचा साठा सुद्धा साहेब जिल्हा नियोजन मधनं आपण पैसे दिलेले आहेत. जवळपास 3,28,00,000 रुपये कोविडच्या औषधाकरता आपण दिलेले आहेत. ऑक्सिजन सिलेंडरच्या करता आणि त्याच्या सुविधांकरता 46 लाख रुपये आपण दिलेले आहेत
आणि साहेब अँटीजन टेस्ट ज्या सुरुवातीला आम्ही मोठ्या प्रमाणात केल्या, म्हणजे आपले हे आरटीपीसीआरचे सॅम्पल पाठवायला यायला उशीर होत होता, म्हणून जवळपास 99 लाख रुपये आपण साहेब अँटीजन किटसाठी या ठिकाणी जिल्हा नियोजन मधून दिले आणि त्या माध्यमातून सुद्धा रुग्ण शोधण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने साहेब थोडक्यामध्ये या जिल्ह्यात आपण नियोजन केलेलं आहे आणि आता आरटीपीसीआर लॅब आपण आज लोकार्पण केल्यानंतर जास्त सॅम्पल आपण घेऊ, जास्त लोकांच्या तपासण्या करू आणि थोडी जरी त्याला लक्षणं दिसली तरी त्याला जिथं होम आयसोलेशन करायचे तिथं होम आयसोलेशन करू आणि जिथं ट्रीटमेंट द्यायची त्याच्यासाठी ऑक्सिजन, नॉन ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड आपल्याकडे उपलब्ध आहेत तिथं त्याच्यावरती उपचार आपण निश्चितपणानं करू. जिल्ह्यामध्ये साहेब आपण याचं नियोजन अतिशय आपल्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे साहेब. आपलं वेळोवेळी असंच मार्गदर्शन असावं. काही बाबी जर पुढे आल्या तर आपण आतापर्यंत मदत केलेलीच आहे, पुढेही आपण अशाच पद्धतीनं या आकांक्षित जिल्ह्याकरता आपली मदत करावी, आपलं सहकार्य करावं ही आपल्याला विनंती करतो. साहेब आपण एवढ्या व्यस्त याच्यातून आज ऑनलाईन या लोकार्पणासाठी वेळ दिलात त्याबद्दल वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपले माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आणि माननीय आरोग्यमंत्री महोदयांचे मी मनापासून स्वागत करतो साहेब. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो प्रयोगशाळेच्या लोकार्पणाचा क्षण आता येऊन ठेपला आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना या प्रयोगशाळेचे ऑनलाईन लोकार्पण करण्याची विनंती करतो. लोकार्पणानंतर लगेचच या प्रयोगशाळेचे धावते सध्या कोविड-19च्या महामारीने संपूर्ण जग ग्रस्त आहे. त्यात आपला देश, राज्य तसेच आपला जिल्हा सुद्धा अपवाद नाही. महाराष्ट्र शासनाने वाशिम जिल्ह्यासाठी आरटीपीसीआर तपासणी प्रयोगशाळेला मंजुरी देऊन ती आज रोजी जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णसेवेसाठी सज्ज आहे. प्रयोगशाळेमध्ये आपले स्वागत आहे. प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूने हँड वॉशची सुविधा उपलब्ध आहे व त्यालगत पीपीई किट घालण्याकरिता कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यापुढे एक्स्ट्रॅक्शन रूम मध्ये बायोसेफ्टी कॅबिनेट, 2 ते 8 डिग्री सेल्सिअस रेफ्रिजरेटर, इन्क्युबेटर, ऑटोमेटेड RNA एक्स्ट्रॅक्शन मशीन आणि रेफ्रिजरेटेड सेंट्रीफ्यूज मशीन आहे. त्यानंतर मास्टर मिक्स रूम मध्ये -80 डिग्री सेल्सिअस रेफ्रिजरेटर तसेच -20 डिग्री सेल्सिअस रेफ्रिजरेटर आणि लॅमिनार एअरफ्लो आहे. नंतर मुख्य आरटीपीसीआर रूम मध्ये पीसीआर कॅबिनेट व आरटीपीसीआर मशीन कॉन्स्टुडिओ 5 आहे. दुसऱ्या बाजूला ऑटोक्लेव्ह रूम आहे. त्यानंतर डेटा एंट्री रूम मध्ये तपासणी अहवाल तयार करण्याची व ICMR ला पाठवण्याची व्यवस्था आहे. त्यालगत इन्चार्ज रूम, स्टाफ रूम व रिएजंट रूम आहे. आज माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते व माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माननीय आरोग्यमंत्री, माननीय पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आरटीपीसीआर लॅबचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या आरटीपीसीआर प्रयोगशाळेमध्ये कोविड-19चे निदान लवकर होऊन रुग्णांवर वेळीच उपचार करता येईल व त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. धन्यवाद. या आरटीपीसीआर प्रयोगशाळेच्या लोकार्पणाबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे हार्दिक धन्यवाद. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झालेल्या लोकार्पणानंतर आता मी सन्माननीय आरोग्यमंत्री माननीय श्री राजेशजी टोपे यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. माननीय श्री राजेशजी टोपे. नमस्कार आणि जय महाराष्ट्र. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आजच्या या जिल्हा कोविड म्हणजे आपल्या वाशिमच्या आरटीपीसीआर लॅबच्या उद्घाटनाच्या प्रसंगी अतिशय व्यस्त असलेल्या
आपल्या दररोजच्या कार्यबाहुल्यातून आवर्जून आपल्याला वेळ देणारे आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब, मला दादा दिसत नाहीयेत, परंतु आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा, त्याचबरोबर आपल्या सन्मान्य पालकमंत्री, आमचे मित्र आणि अत्यंत कर्तव्यदक्ष असलेले श्री शंभूराजे देसाई, त्याचबरोबर आपले जिल्हा परिषदचे अध्यक्ष, आमचे जुने सहकारी मित्र चंद्रकांत दादा ठाकरे, भावनाताई गवळी, खासदार, सन्मान्य आमचे मित्र आणि आमदार राजेंद्रजी पाटणी, अमित झनकजी, अशोकजी हेडा नगराध्यक्ष, लखनजी मलिक विधानसभा सदस्य, गोपीकिशनजी बाजोरिया, उपस्थित मोडक साहेब जिल्हाधिकारी आणि कटियारजी सीओ, उपस्थित सर्व संजयजी धोत्रे साहेब आणि उपस्थित सगळे या ठिकाणी व्हर्च्युअल उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर, पत्रकार बांधव आणि वाशिमचे सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनी, मला आनंद की आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकाराने, नेतृत्वाने आणि कुशल नियोजनाने, खऱ्या अर्थाने त्यांच्या दूरदृष्टीने, जिथे एक NIV होती 8 मार्चला, तिथे आता स्वतःच्या शासनाच्या जवळजवळ 400च्या दरम्यान आपल्या NIV, आपल्या RT-PCR होत आहे. आणि त्यामुळे प्रायव्हेट आणि शासन मिळून मला अभिमानानं सांगायचं की इतक्या जलद गतीनं CM साहेब आपण ह्या RT-PCR लॅब उभ्या केल्या. आणि मला एक डाऊन द लाईन 7-8 महिन्यापूर्वी जी आपल्याला काळजी वाटत होती की हे कसं होणार, पण आज एवढ्या मोठ्या पद्धतीने RT-PCR लॅब उभ्या झाल्यामुळे एका जिल्ह्यात खूप मोठ्या संख्येने आज ह्या टेस्टिंग होत आहेत. आणि जो आज जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं 5-5 दिवस लागायचे. मला शंभूराजेंनी आवर्जून भेटून 2दा सांगितलं की यामुळे ट्रेसिंग होऊ शकत नाही, वेळेत ट्रॅकिंग होऊ शकत नाही, संख्या वाढण्यामध्ये दुर्दैवाने त्यामुळे कारणीभूत ठरू शकतं. या सगळ्या कारणास्तव हे पटकन व्हावं आणि म्हणून आपण पटकन मंजुरी दिली आणि शंभूराजेंनी सुद्धा त्यात पटकन निधी देऊन सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता एकच आहे की हे अत्यंत कार्यक्षमतेने चालवा. आजच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मी एवढंच सांगेल की आपल्यापेक्षा कदाचित छोटे राज्य आहेत, मी आपल्या राज्याच्या हद्दीपर्यंतच मुद्दाम सांगेल की ते आपल्यापेक्षा टेस्टिंग जास्त करतात. आणि ज्यावेळी देशस्तरावरचं प्रेझेंटेशन होतं आणि आम्हालाही कॅबिनेटला ज्यावेळी सगळे ह्या आकडे कळतात, त्यावेळी छोटे छोटे राज्य, आंध्र प्रदेश सारखं राज्य किंवा तेलंगणा सारखं राज्य, कर्नाटक असेल, आजूबाजूचे राज्य आपल्यापेक्षा टेस्टिंग मध्ये पुढे आहेत. पर मिलियन टेस्टिंग मध्ये ही गोष्ट आपल्याला नक्कीच योग्य वाटत नाही. आपण 5व्या-6व्या नंबरला येतो. तर ही गोष्ट आपल्याला सुधारलीच पाहिजे, कारण टेस्टिंग हा एक महत्वाचा कोविड-19ला कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं आपल्या सर्वांचं कार्य आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपली कॅपॅसिटी फार मोठी आहे, पण कॅपॅसिटी, राज्याची कॅपॅसिटी मोठी असताना आपलं टेस्टिंग ऑप्टिमम लेवलला करणं हा फार महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून कलेक्टर साहेब, आपलं जे काही याची जी क्षमता आहे त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करा. त्यासाठी लागणारी सर्व साधन सामुग्री आम्ही आरोग्य विभागाने दिलेली. CM साहेब, आपण सर्व जे काही MD मायक्रोबायोलॉजिस्ट लागतात ते आपण देतो, टेक्निशियन्स देतो, लॅब असिस्टंट्स देतो आणि हे सगळे पगार आपण NHM मधून CM साहेब आपण करत राहतो. त्यामुळे मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आपण या सगळ्यांची कार्यक्षमता वाढवा आणि खूप मोठ्या पद्धतीनं टेस्टिंग करा. टेस्टिंग जेवढ्या वाढतील तेवढं कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा रेशो वाढेल. आणि आज सर्वदूर WHO, ICMR आणि सगळ्या संस्थांचं मत एकच आहे की एकाच 20 पर्यंत आपल्याला हे टेस्टिंग, आपला कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा रेशो घेऊन जायचा आहे.
त्यामुळं सुधारणेला वाव नक्कीच वाशिमला अजून आहे. वाशिम उत्तम काम करतंय हे मी नक्कीच आरोग्यमंत्री या नात्याने जे काही माझ्याजवळ आकडेवारी आलेली आहे त्यावरून नक्कीच खात्रीने सांगेल. कारण तुमचा मृत्यू दर 1% आहे. आज बेड अवेलेबिलिटी अतिशय मुबलक आहे. 7% फक्त तुमची एकूण बेडच्या संख्या व्याप्ती झालेली आहे, म्हणजे याचा अर्थ 93% रिकामे आहेत. आणि ही चांगली बाब आहे. नेहमी माननीय मुख्यमंत्री महोदय सांगतायत की बाबा आपण कॅपॅसिटी तयार करतोय, पण त्याचा वापरच होऊ नये हा त्यांचा कटाक्षाने त्यातला भाग असतो. आणि त्यामुळं त्यांच्या ज्या तशा सदिच्छा आहेत त्या पद्धतीनं वाशिमचं निश्चित प्रकारे मला 7% बेड ऑक्युपन्सी ही एक चांगलं लक्षण आहे. पण मला एकच समजतं की जर आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवली नाही तर मग आपल्याला कदाचित आपण एका चुकीच्या भ्रमात राहू आणि म्हणून सुद्धा मग त्या गोष्टी होऊ नयेत. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणे आणि टेस्टिंग वाढवणे यावर जोर द्यावा असं एक माझं आग्रहाचं सांगणं आहे. मी एक छोटीशी सूचना या निमित्ताने करेल, कारण आपल्याकडे जिल्हा रुग्णालय आहे आणि प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये आता कोविडच्या पार्श्वभूमीवर किमान 13 KLचा ऑक्सिजन लिक्विड ऑक्सिजनचा प्लांट असायला हवा, जेणेकरून एक चांगल्या क्वालिटीचं प्रेशर तुम्हाला बेड साईडला ऑक्सिजनला मिळेल. आज बऱ्याचदा तुम्ही सिलेंडरचा वापर करतो, तर सिलेंडरचा वापर करत असताना रात्री बेरात्री सीएम साहेब जर का त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर त्याचं प्रेशर जे काही ज्या प्रेशरनी मिळायला पाहिजे 4 बारनी वगैरे वगैरे, तर ते 4 बारनी न मिळता कमी मिळालं तरी सुद्धा आपल्याला एक पेशंटला धोका संभवतो. आणि म्हणून या दृष्टीनं लिक्विड ऑक्सिजन एकदा भरलं तर एक 8-8, 10-10 दिवस 7-7 दिवस तरी त्याचा बघायचा विषय नसतो आणि चांगल्या दर्जाचा दाबाचं ऑक्सिजन तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यामुळे माझा एक दुसरं पालकमंत्री महोदय आपल्याला सल्ला राहील, विनंती राहील की आपण एवढा 2 कोटी खर्च केलाय तर एक 20 लाख 15 ते 20 लाख रुपयाचं ऑक्सिजन प्लांट एक जरूर टाका, की जेणेकरून लिक्विड ऑक्सिजनचा एक मोठी साठवणूक केली तर तुम्हाला चिंता राहणार नाही. दररोज बाबा ऑक्सिजन संपलं काय हे बघण्याचा विषय राहणार नाही. त्यामुळे तो एक छोटीशी मला वाटतं सूचना या निमित्ताने करेल. आणि या सगळ्या व्यतिरिक्त मला वाटतं बाकीच्या ज्या काही कोविडच्या पार्श्वभूमीवरचं जे काही काम आहे, कलेक्टरांना मी सीएम साहेब येण्याच्या अगोदरच सांगत होतो, तुम्हाला सर्व अधिकार आहे. तुम्ही 100% डॉक्टरच्या जागा भरू शकता, पॅरामेडिक्सच्या भरू शकता, नर्सेसच्या भरू शकता, तुम्ही सगळ्या भरा. NHM मधूनही सगळे पगार देण्याची व्यवस्था आहे. कुठेही मनुष्यबळ नाही अशी व्यवस्था अजिबात होता कामा नये. छोटा जिल्हा आहे, अजिबात होता कामा नये. सर्व अधिकार कलेक्टरला दिले. आणि काल सुद्धा साताऱ्याचं उद्घाटन करत असताना मी जो एक महत्वाचा विचार सांगितला जो सामान्य माणसाशी संबंधित आहे, ज्यामध्ये गव्हर्नमेंटच्या इमेजचा प्रश्न आहे. आणि गव्हर्नमेंटने आज इतके चांगले निर्णय घेतले सामान्य माणसाला केंद्रबिंदू धरून, की बाबा तुमचे RT-PCR कोणाला प्रायव्हेट करायचं असेल तर त्याचे रेट्स 1200 केलेत. सीएम साहेब ते आता किट्स इतक्या स्वस्त झाल्यात 60-70 रुपयापर्यंत, की ते 1200चा रेट आता 800 वर करता येऊ शकतो सहज पद्धतीनं. एवढं म्हणजे आजही RT-PCR प्रायव्हेट लॅब्सवाले आपण 1200ला केलं तरी सुद्धा खूप मोठं प्रॉफिट मार्जिन घेतायत. हे मी फक्त तुमच्या कानावर आणून देतो. त्यामुळे ते सहज 800ला सुद्धा आपल्याला करता येऊ शकेल. आपण त्याचबरोबर कॅपिंग केले सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला सुद्धा. आपण बघितलं की HRCT जवळजवळ कंपल्सरी प्रत्येक कोविड पेशंटला आपण चेस्टचा एक्सरे काढतो. 8-8, 10-10 हजार रुपये घ्यायचे, 2000 रुपये त्याला आपण कॅपिंग केलंय आणि तो अत्यंत व्यवस्थितपणे चालू आहे. कुठेही अडचणीचा विषय नाहीये. काही लोक कोर्टात गेले होते, कोर्टाने बिलकुल मान्य केलं नाही, कारण कॉस्टिंग दिलेली आहे. आणि म्हणून मला सांगायचा मुद्दा असा आहे की आपण RT-PCR रेट कॅप केले, तुमचे 80-20 केलं, त्याचबरोबर तुमच्या सगळ्या टेस्टिंगचे रेट कॅप केले, HRCT रेट कॅप केले. आपल्या या सगळ्या माध्यमातून एकच मला सांगायचं आहे, आता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेविषयीची कधी कधी ओरड असते. इतकी चांगली योजना आहे, फक्त प्रभावी अंमलबजावणीचा अभाव असतो. मी जबाबदारीने सांगतो, गव्हर्नमेंट 1800 कोटी रुपये भरतं, 1800 crores आपण युनायटेड इंडिया कंपनीला देतो. आणि त्याच्या तुलनेत अशी अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीला त्या इन्शुरन्स कडून पैसे मिळाले पाहिजे आणि आपल्या गव्हर्नमेंटला कुठेही खर्च लागता कामा नये. आज मी जवळ इथे आमचे सिव्हिल सर्जन असतील, अन्य लोक असतील,
तुम्ही ज्या पेशंटला ट्रीट करतायत त्या सगळ्यांचे बिल इन्शुरन्स कंपनीकडून आले पाहिजे, गव्हर्नमेंटकडून घेण्याची गरज नाही. कलेक्टर साहेब त्याच्यावर तुम्ही वॉच ठेवा. राठोड तुम्ही सिव्हिल सर्जन आहात, मी मुद्दाम सांगतो. आणि प्रायव्हेट जे काही आहेत तिथे सुद्धा आपण सगळे कटाक्षाने सामान्य जनतेला वाटावं की शासन एकदम जबरदस्त त्यांच्या पाठीशी. तेव्हा तो महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्याचा विषय असेल त्यामध्ये बारकाईने लक्ष द्या. कुणी जर जास्त चार्ज करत असेल त्याला 5 पट दंड आकारून तुम्ही वसुली करा. एवढंच नव्हे तर जे काही कोविड हॉस्पिटल डिक्लेअर केलेले आहेत त्या ठिकाणी कॅपिंगच्या पद्धतीनंच तुमचे हे होत आहेत का ते बघा. भरारी पथकं वगैरे वगैरे या सगळ्यांचा वापर करा, असं सुद्धा मी कलेक्टर साहेबांकडून सगळ्या अपेक्षा व्यक्त करणारे मोडक साहेबांकडून. कारण हे सगळे अधिकार कधीही म्हणजे मला वाटतं कधीही नव्हते एवढे अधिकार आज आपल्याला दिलेले. त्यामुळे या सगळ्यांचा वापर करून जनसामान्यांमध्ये शासन एवढं काही करतंय. आज सगळ्या विकासाची कामं थांबून कोविडला फोकस करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विचारांनी, पुढाकारांनी आणि त्या ठिकाणी झालेलं आहे. मग अशा वेळेस आपलं गव्हर्नमेंटचं इमेज कुठेही खराब होणं हे योग्य नाही. म्हणून माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे कलेक्टरांना आणि खास करून आपल्या सर्व प्रशासनातल्या लोकांना की या सगळ्या ज्या काही धोरणं आपण केलेले आहेत त्याचा प्रभावी अंमलबजावणी आपण काही ठिकाणी व्हिजिट्स करून करावं. कारण कुठेही चुकीचं काहीच केलेलं नाही आपण, आणि त्या दृष्टीनं मला वाटतं आपण काम करण्याची आवश्यकता आहे. मी आणखीन जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा व्यस्त कार्यक्रम असतो, आपण सगळ्यांनीच त्याचा आदर करावा असं मला वाटतं. आत्ताच मला वाटतं आमचे मित्र त्या ठिकाणी जनक साहेब आले, त्यांचंही स्वागत करतो आणि आपल्या या कार्यासाठी शुभेच्छा देतो. शुभेच्छेचा अर्थ खूप जास्त म्हणजे काय म्हणायचं भरती व्हावा अशा विषय नाही, परंतु शुभेच्छेचा अर्थ एवढंच की ऑप्टिमम युटिलायझेशन करून तुमचा वाशिमचा आपला सगळा हा कोविड-19 कंट्रोलमध्ये यावा अशा पद्धतीच्या सदिच्छा शुभेच्छा देतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं सुद्धा मनापासून आभार मानतो आरोग्यमंत्री या नात्याने की ते या सगळ्या कामात लक्ष देऊन, या सगळ्या व्यवस्थेत लक्ष देऊन. शेवटी मला पहिल्यापासून एक माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आरोग्य विभागाशी त्यांच्या हृदयाशी च्या जवळचा विषय आहे. नेहमी त्यांचा सातत्याने त्या बाबतीतला विषय नेहमी असतो आणि मदतीचा नेहमीच त्यांच्या बाबतीत त्यांचा काम या ठिकाणी असतं. आणि त्यामुळं निश्चित प्रकारे त्यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या राज्यामध्ये कोविडला कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून फार प्रभावीपणे या सगळ्या गोष्टी चालू आहेत. जरूर संख्या वाढते, त्याचं कारण आपण पारदर्शक आहोत, आपण प्रामाणिक आहोत. मी इतर राज्याचं बोलणार नाही, परंतु आपण सर्व दृष्टीनं प्रामाणिक आहोत. आपल्या डेथ रेट आपण प्रामाणिकपणे लोकांना सांगतो आहोत आणि त्यामुळे कुठेही खोटं नाही हे मी जाणीवपूर्वक आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या प्रति आदर व्यक्त करत मी या गोष्टी मुद्दाम या ठिकाणी सांगेन. अधिक जास्त वेळ न बोलता आपण ज्या काही मी अपेक्षा छोट्या छोट्या कलेक्टर साहेब व्यक्त केलेल्या आहेत त्यावर तुम्ही नक्की लक्ष द्याल अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा या सगळ्या कामात आपण सहभाग नोंदवावा अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महोदय. माननीय सीएम साहेब, डीसीएम साहेब बारामतीमध्ये आहेत, परंतु आता निरोप आलाय की त्यांना कनेक्शन प्रॉब्लेम काहीतरी झालाय तिथून, त्यामुळे ते कनेक्ट होऊ शकत नाहीत. साहेब आपणच आता आपण उद्घाटनाचं भाषण करावं अशी विनंती करतो आपल्याला. आता आपण बरं ठीक आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी का थांबलो माहितीये, कारण नेहमी आपण एका व्यासपीठावरती असतो आणि व्यासपीठावरती असल्यानंतर एक पारंपरिक पद्धत आहे, व्यासपीठावरील सर्व उपस्थित माझ्या समवेत असलेले, तर आपण एका व्यासपीठावरती प्रत्यक्ष जरी नसलो तरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एका व्यासपीठावरती आणि एका कार्यक्रमात सगळे उपस्थित आहोत. आणि म्हणून या कार्यक्रमाला माझ्या समवेत उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री टोपे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजजी, समोर बरेच जण दिसत आहेत, जिल्हाधिकारी दिसत आहेत, आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी आणि जे जे कोणी या कार्यक्रमात सहभागी झाले असतील ते सर्व बांधवांनो आणि भगिनींनो. टोपे साहेब, आता एक कितवी लॅब हा खरा प्रश्न मला पडलेला आहे, कारण गेल्या काही काळामध्ये ही मोजणी आता मी सोडून दिली.
जी आठवण तुम्ही सांगितली की मार्च महिन्यामध्ये आपल्याकडे NIV आणि मुंबई असे 2-3च लॅब होत्या. बऱ्याच दिवसानंतर मला असं वाटतं ती पुन्हा एकदा आठवण आली की 2005 मुंबई पुरात बुडाली होती आणि बुडाल्यानंतर साहजिकच आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मुंबईमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मी आरोग्य शिबिरं सुरू केली, औषधं देणं सुरू केलं, तपासण्या सुरू केल्या. मला असं वाटलं होतं की साधारणपणाने पूर आल्यानंतर सर्दी, खोकला, ताप, पोट बिघडणे, कॉलराची तशी शक्यता काही जणांनी वर्तवली होती, टायफॉइड असे काही त्या अनुषंगाने जे काही रोग अपेक्षित असतात त्याचा प्रादुर्भाव होईल. पण तेव्हा नवीन एक कळलं, लेप्टो. बापरे, एवढं तेव्हा असं सगळं ते भीतीदायक वातावरण होतं की करायचं काय. आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की लेप्टोचं टेस्टिंग करायला मुंबईमध्ये तशी फॅसिलिटी नव्हती. विचित्र होतं सगळं. चहूबाजूने एकतर मुंबईला पाण्याचा वेढा होता आणि एक रुग्ण लेप्टोग्रस्त झाले होते. लेप्टोचा जर रिपोर्ट घ्यायचा असेल तर तो पुण्याला पाठवायला लागायचा, नाहीतर मला असं वाटतं दुसरा अंदमान लाईक होती लॅब. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे सॅम्पल लॅबमध्ये दिल्यानंतर लॅबमधून ते परत येईपर्यंत एकतर रुग्ण बरा होऊन घरी गेलेला असायचा किंवा दुर्दैवाने उपचाराअभावी दगावलेला असायचा. आणि मग तिथून सुरुवात झाली. पहिली मुंबईतली मॉलिक्युलर लॅब कस्तुरबामध्ये ही 2007 साली आपण निर्माण केली महापालिकेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर बरीच वर्ष झाली आरोग्य विभागाकडे तसं आपल्यापैकी म्हणजे तुमचं माझं कोणाचंच असं काही लक्ष नव्हतं, कारण आपण कोणीही हा जो व्हायरस आहे त्याची अपेक्षा केली नव्हती. आणि सुरुवातीला म्हणून आपली जी काही धावपळ झाली मुंबईमध्ये सुद्धा झाली, सर्वत्र झाली, कारण टेस्टिंग म्हणजे लॅब उपलब्धच नव्हत्या. आज जिथे जिथे आपल्याला आवश्यकता आहे, जिथून जिथून मागणी आली तिथे तिथे आपण तत्काळ नुसती मंजुरी नाही तर लॅब सुरू करतो. आणि त्याचा मला, जसं मी काल आपल्या सातारामध्ये कोविड केअर सेंटर किंबहुना हॉस्पिटलचं लोकार्पण करताना बोललो होतो, मला आपल्या प्रशासन यंत्रणेचा एक सार्थ अभिमान आहे. कारण ह्या काही सोप्या गोष्टी नाहीये. एका बाजूने जसं एक आपणच म्हणालात की आपल्या व्यस्त वेळेतून मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर राहिले. व्यस्त जरूर आहे, पण ही सगळी व्यस्तता या कोविडमध्येच आहे, करोनामध्येच आहे. इथून तिथून काय काय पाहिजे, मग औषधं पाहिजेत, ऑक्सिजन पाहिजे, तरी बराचसा नाही जवळपास सर्व भार हा आरोग्य मंत्र्यांनी उचलल्यामुळे मी थोडासा मोकळेपणाने काम करू शकतो. त्याच्यामुळे टोपे सर, मी तुम्हाला खरंच सर्वांच्या समोर धन्यवाद देतोय की अत्यंत जबाबदारीने आपण अविश्रांत अविरत मेहनत करत आहात. आणि त्याच्यामुळे एक टीमवर्क हे एक आपल्या राज्याचं होतंय. काही गोष्टी बरोबर आहेत. आज ही सुविधा आपण या वाशिम जिल्ह्यामध्ये निर्माण केल्यानंतर, जसं शंभूराज आपण म्हणालात की किती बेड्स आपण निर्माण केले, त्याच्यापैकी किती रिकामे आहेत, किती व्हेंटिलेटर आहेत, किती काय आहे. नेहमी एक लक्षात ठेवा की जेव्हा एखादी गोष्ट नसते तेव्हा आपल्याकडे एक कारण असतं. आम्ही काय करणार, आमच्याकडे लॅबच नाही, साथ दिल्यानंतर जर का एक दिवस 2 दिवस लागणार असतील तर आम्ही करायचं काय. ठीक आहे, पण आता लॅब दिले, आता दिल्यानंतर आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही लॅबची मागणी केली होती ती मागणी आता पूर्ण झालेली आहे. आता प्रत्यक्ष जबाबदारी आणि त्या जबाबदारीचं भान किंबहुना जाणीव ही आरोग्य मंत्र्यांनी व्यवस्थितपणाने आपल्याला करून दिलेली आहे. जशा तुमच्या आमच्याकडनं अपेक्षा असतात, निधी पाहिजे, लॅब पाहिजे, कोविड केअर सेंटर पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ठीक आहे, जे काय करता येणं शक्य आहे ते आम्ही करतो आहोत. पण ते केल्यानंतर आता मात्र आमच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे. आता ढिलं राहून नाही चालणार. याचं कारण असं की गेल्या कॅबिनेटमध्ये एक प्रेझेंटेशन आपण बघितलं की कोविडची परिस्थिती काय आहे. कोविड असा वरखाली चाललेला आहे. मधला एक काळ असा येतो की तो वर चढतो, पुन्हा मग आपण त्या खबरदाऱ्या सगळ्या घेतल्यानंतर थोडासा खाली येतो. खाली आल्यानंतर आपण रिलॅक्स होतो की आता खाली यायला लागला, आणि यायला लागला म्हणतो तोपर्यंत चढायला लागतो. हीच परिस्थिती संपूर्ण जगभर आहे. ज्या काही बातम्या मी बघतो आहे, अमेरिका असेल, युरोप असेल, इतर काही देश आहेत, इथे त्यांनी ही लाट ओसरली आणि मग त्याच्या यशोगाथा, यांनी काय केलं, ते मॉडेल कसं आहे, हे मॉडेल कसं आहे, सगळे मॉडेल समजून घेईपर्यंत तिकडे आता मोठी दुसरी लाट येते. दुसरी लाट सुरू झाली. तिकडे शाळा उघडल्या,
तरुण मुलामुलींमध्ये आता कोविड घुसायला लागलेला आहे. उद्योगधंदे किंवा रेस्टॉरंट्स उघडले, त्यातून आता तो शिरायला लागलेला आहे. म्हणजेच काय की हा व्हायरस काय जात नाहीये. हा व्हायरस हा आपल्याकडे सुद्धा, म्हणजे त्याचं उगमस्थान हे चीन आहे. या चीनमधनं जगभर गेला म्हणजे तो पूर्ण जगासाठी आणि आपल्यासाठी हा पाहुणा आहे. पण हा पाहुणा जातच नाहीये. पाहुणा येतो, 4 दिवस राहतो आणि जातो. पण हा पाहुणा आपला आता घरदार सगळी बळकावायला लागलेला आहे. या पाहुण्याला हुसकवायचं कसं? आणि ते हुसकवायचं असेल तर उपचारांच्या सुविधा आपण जशा देतो आहोत त्याचप्रमाणे आपण, मला एक बरं वाटतं, तर मी घरी बसलेलो आहे एकटा म्हणून मास्क नाहीये, टोपे साहेब पण एकटे त्यांच्या कार्यालयात आहेत म्हणून मास्क नाहीये, पण अन्यथा आपण सगळेजण मास्क लावून बसलेला. आता ही सुद्धा मी मुद्दामून, तुम्ही पाहिलं असेल, मी हा बिलला लावायला विसरलो, तुम्ही मागून लावला. माझ्या बाजूला सुद्धा आता हिंदीमध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी, मेरा परिवार मेरी जिम्मेदारी, माय फॅमिली माय रिस्पॉन्सिबिलिटी हा सिम्बॉल. आणि जर आपल्या गावाप्रमाणे जर कुठल्या काही बोलीभाषा असतील तर त्या बोलीभाषेमध्ये हा जो सिम्बॉल आहे तो गेला पाहिजे, गावोगावी घरी घरी गेला पाहिजे. आणि तसं जर का आपण करू शकलो आणि हा सिम्बॉल बघितला म्हणजे 3 गोष्टी पटकन लक्षात आल्या पाहिजेत. तोंडाला मास्क लावलं पाहिजे, सार्वजनिक ठिकाणी फिरताना हात धुत राहिलं पाहिजे आणि 2 हात अंतर ठेवलं पाहिजे. ही त्रिसूत्री, लस येईल तेव्हा येईल, औषधावरती कोणीच बोलत नाहीये. लस आल्यानंतर सुद्धा ती किती काळ आपल्याला इम्युनिटी देणार आहे, त्याच्यानंतर किती काळानंतर इम्युनिटी देणार आहे, ह्याचा काही आपल्याकडे तसा अंदाज नाहीये. म्हणजेच लस घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला मास्क लावणं, हात धुणं, अंतर ठेवणं हे करावं लागणार आहेच, नक्कीच आहे. मगाशी आपल्यापैकी कोणतरी बोललं की करोनाने चांगल्या गोष्टी काय शिकवल्या. खरंच आहे, ज्याला काय आपण संस्कार म्हणतो, थोडंसं मी बोलतोय विचित्र वाटेल, पण करोनाने काही आपल्यावरती संस्कार केलेत का चांगले? जे आपण म्हणत होतो, मी माझं बालपण आठवतो. घरी आल्यानंतर माझे आजोबा होते, माझे आई वडील म्हणजे बाळासाहेब, हे कोणी आल्यानंतर, शाळेतून आल्यानंतर आपण काय म्हणतो, जा पहिला हातपाय धु, कपडे बदल. आणि मग आम्ही काय करतो मला सांग, करतो ग, जरा थांब ना, जरा मला भूक लागली, मला हे दे, मला ते दे, मग आता खेळायला जातो. आता करोनाने तुम्हाला जबरदस्ती केलेली आहे. तेव्हा आई सांगायची, आपण प्रेमाचं ऐकत नव्हतं, आता ते नाही ऐकलं, आता ऐका. म्हणजे हात पाय धुणं, स्वतःची वैयक्तिक निगा कशी राखणं, घरात सुद्धा कशी स्वच्छता टापटीप ठेवणं, या गोष्टी आता जबरदस्तीने आल्या. त्याच्यानंतर जेवताना बोलू नये. आता कोरोना काय सांगते, रेस्टॉरंटमध्ये गेलात किंवा सार्वजनिक जर का वाहतूक असेल, एसटी असेल, बस असेल, ट्रेन असेल, बोलू नका. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, हे एका दृष्टीने बघितलं तर हे संस्कारच आहेत. पण असे संस्कार घडवायला आपणच भाग पाडले का, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपण हे सगळं जीणं जगत असताना ज्या मूलभूत गोष्टी होत्या त्या पूर्ण विसरून गेलो आणि भलत्याच कुठल्या तरी एका नादाला विकासाच्या आणि सुधारण्याच्या नादी लागून सगळं आपला निसर्ग असेल, आणखीन काही गोष्टी असतील, याच्याकडे दुर्लक्ष करत गेलो. आणि म्हणून मला असं वाटतं की एका गोष्टीचा मला आणखीन अभिमान वाटतोय, समाधान वाटतंय, की सुरुवातीला मला असं वाटत होतं मी एकटाच शहाणा आहे, मीच तुम्हाला सगळं काही ज्ञान देतोय. पण आता ह्या अशा कार्यक्रमामध्ये मला खरंच प्रश्न पडतो, मी बोलू काय? कारण जे काय मला बोलायचं होतं ते माझ्या आधी सगळेजण बोलून टाकतात. आणि मग प्रश्न असा येतो की आता बोलायचं काय यानं नेमकं सांगायचं? तर म्हणजे की करोनाबद्दल सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. माहिती पोचली, पण जाग आली का? जाग येणं आणि माहिती पोचण्याचे फरक आहे. माहिती मिळाली, काय काय करायला पाहिजे. आता सगळ्यांना, गावातल्या कोणाला विचारलं तरी तो सांगेल करोना झाल्यानं रेमडेसिवीर देऊन टाक, हे इथपर्यंत सगळी माहिती झाली. पण स्वतःहून खबरदारी घेणं, ही नवीन जीवनशैली ती अंगवळणी पाडणं, ते फार महत्वाचं काम आता प्रशासनाला करावं लागणार आहे. आणि म्हणूनच हा पहिला टप्पा जो आपल्या मोहिमेचा, हा दसऱ्याला संपतोय नाही, मी म्हणत थांबतोय, थोडा काळ थांबतोय. तो थोडा काळ थांबल्यानंतर दुसरा टप्पा मग सुरू होईल. एकूणच जे आपण करतो आहोत, एका बाजूला टेस्टिंग फॅसिलिटी वाढवतो आहोत, दुसऱ्या बाजूला उपचार केंद्र वाढवतो आहोत, तिसऱ्या बाजूला घरोघरी जाऊन जनजागृती करणं, लोकांच्या तब्येतीची चौकशी, आवश्यकतेनुसार तपासणी आणि उपचार करणं करतो आहोत. आणि त्याचबरोबरीने सगळ्यात मोठं काम ते म्हणजे जनजागृती. आता ह्या करणाऱ्या ज्या टीम्स आहेत, त्या टीम्स गेल्या आठवड्यामध्ये माझ्याकडे पण ती टीम आली होती, मी त्यांना अक्षरशः नमस्कार केला. याचं कारण
त्या महिला होत्या. मी त्यांना विचारलं आपला दिवस कधी सुरू होतो. ते सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत यांचं अहोरात्र काम सुरू आहे. मला तर हे मी आपली योजना आणि मोहीम दिली, पण ही जी काही मेहनत करतायत आपण सगळेजण जी काही मेहनत करतात, मी खरंच सांगतो या सगळ्या टीम्सचा आणि आपल्या सगळ्यांचा एक महाराष्ट्राला मोठा आधार आहे. आणि ह्या टीमला सुद्धा एक मध्ये थोडी विश्रांती देऊन मग आपण दुसरा टप्पा सुरू करू. आणि म्हणून मला असं वाटतं की या सुविधा, सेवा, उपचार केंद्र, ट्रॅकिंग, ट्रेसिंग हे सगळं हे करत असताना ह्याची आवश्यकता कमी होत जावी असे सुद्धा प्रयत्न दुसऱ्या बाजूने करणं हे फार गरजेचं आहे. कारण नाहीतर मी जसं म्हटलं तसं हा पाहुणा काही जात नाही आणि हा पाहुणा आपल्याला त्याच्या सरबराईमध्येच व्यस्त ठेवेल, त्याची खिदमत करण्यामध्येच आपल्याला व्यस्त ठेवेल. तर तसं नाहीये. हा पाहुणा घालवायचा आहे आणि तो घालवायचा असेल तर ज्या काही मूलभूत गोष्टी आपल्याला जीवनशैलीत बदल करण्यासाठी आवश्यक आहेत त्या सुद्धा लोकांच्या मनावरती बिंबवून आवश्यक असेल तिथे जरूर दंड आणि काही ठिकाणी प्रेमाने असं केलं तर मला असं वाटतं महाराष्ट्र हे देशातलं नव्हे जगातलं पहिलं राज्य ठरू शकेल की ज्यांनी या कोरोनावरती मात केलेली आहे. आणि आपण ज्या जिद्दीने, मेहनतीने हे काम करत आहात, मला आत्मविश्वास आहे की आपण हे काम यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना वाशिमकरांच्या वतीने तर धन्यवाद देतोच, पण पुढच्या काळासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद महोदय. आपल्या भाषणाचा, मार्गदर्शनाचा टेक अवे आहे की कळतं पण वळत नाही, ही आपली जी मराठी म्हण आहे, तर ती आपल्याला अंगवळणी पाडायला लागेल. आपल्याला ह्या गोष्टी वळायला लागतील. वी विल हॅव टू वॉक द टॉक. आता हा सोहळा समापन होतोय याचं. या सोहळ्याचे आभार प्रदर्शन करण्यासाठी आमच्या जिल्ह्याचे शल्य चिकित्सक राठोड यांना मी पाठवतो. आज वाशिम जिल्ह्यातील आरटीपीसीआर लॅबचा उद्घाटन आपल्या सर्वांच्या हस्ते संपन्न झाला आहे. या कार्यक्रमासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री ठाकरे साहेब, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, राज्याचे आरोग्यमंत्री श्री टोपे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई साहेब,